नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहतोय की मैनावती खोलीमध्ये जाते आणि मग सुनाचे कान भरण्याचा प्रयत्न ती करू लागलेली असते. पण इथे आता खोलीत गेल्यानंतर पाहते तर काय, एक भूतासारखी तोंडावरती काहीतरी थापून बसलेली व्यक्ती असते. त्या भूताला पाहून ती आता इतकी घाबरते, खोलीभर गोल गोल फिरू लागते भूत भूत म्हणत. तर आता इथे पूजा स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क बाहेर काढते आणि म्हणते की काय आहे, मी इथे माझ्या स्किनला केअर करत होते, तर तुम्ही माझ्या खोलीत डायरेक्ट कशाला आलात, काय काम आहे ते तरी सांगा. तर आता तुझी खोली असं म्हणत मैनावती क्वेश्चन मार्क करत आता इथे पूजाला म्हणू लागते की मला एक सांग, तू स्वतःचं सगळं म्हणते पण खरंच तुला इथे सगळ्या गोष्टींचे अधिकार आहे, मिळालेत का सगळे अधिकार? तू स्वतःचं सगळं म्हणते पण हे सगळं खरंच तुझं आहे का? इथे तर कृष्ण आणि दुष्यंतशिवाय पानही हालत नाही. आता कृष्णाविषयी बोलल्यानंतर पूजा रागवते आणि मग ती म्हणजे काय विचारू लागते. तर आपल्याला इकडे पाहायला मिळेल की जयवंत पण कान भरण्याचे पुरेपूर प्रयत्न करत आहे ह्या समरचे, आणि समरला म्हणू लागलेला असतो, गड्या तू ह्या घरचा थोरला मुलगा, पण तुझ्या हातामध्ये कसलीच सत्ता नाही किंवा काहीच नाही. तरी ते तो म्हणतोय की आहे ना, काय पाहिजे ते सांग, माझा वजन आहे शब्दाला. तर इथे तो हसू लागतो आणि म्हणू लागतो, तुझ्या शब्दाला वजन आहेत पण तुझ्या खिशाला नाही ना, तुझ्याकडे पैसे अडके आहे का? सगळं काय अधिकार, सगळे काही गोष्टी ह्या दुष्यंत आणि कृष्णाकडे. अगदी काय स्वयंपाक करणार, काय भाजी बनवायची ते सुद्धा कृष्णा ठरवते. कुणाला काय द्यायचं, कुणाला काय, कुणाकडनं काय घ्यायचं हे सगळं कृष्णाच्या मनावर असतं. कुणाला काय द्यायचं असलं तरी ती तीच देते. कृष्णाच्या म्हणण्याशिवाय बोलल्याशिवाय इथे पानही हालत नाही असं म्हणत इथे तो त्याला चिडवू लागतो. मग इथे समर म्हणतो की मला जे हवं ते मिळवणारच. मग तो म्हणतो मिळवून दाखव, मग मी तुला मानेल घडी बुवा. तर आता इथे पूजाचे कान भरायचे काम मैनावती करत असते. ती म्हणते की तुझी लायकी तरी आहे का थोरली सून ह्या घरची होण्याची? या घरामध्ये सगळा मान पान जे काही आहे ते कृष्णाने पुढे पुढे करून करून सगळं मिळवलेलं आहे. अगदी तू आता हे स्किन केअरचं 100 रुपयाचं प्रोडक्ट वापरते, हेअर केअरसाठी ते 1000 रुपयाचं डबडं वापरते. पण ह्या घरातली एवढी मोठी जर थोरली सून आहे, या घरात इतका मोठा पैसा येतो, मग तो तुझ्या पण वापरासाठी वापरला जायला हवा ना. आपल्या घरातल्या सुना मुली चांगल्या श्रीमंत दिसायला हव्या, त्यांच्याकडे प्रोडक्ट पण तसे हवे ना. तरी ते कान भरणी व्यवस्थित मैनावतीने केलेली असते. मैनावती म्हणू लागते की जर तुला थोरलेपणा मिरवायचं असेल, तुला सुंदर दिसायचं असेल, तर हे 100-200 रुपयाच्या लो क्लास वस्तू वापरण्यापेक्षा तू जास्त महागाचे प्रोडक्ट घे. 1000 रुपयाचं हेअर ड्रायर वापरते तू, ते बरं तरी दिसतं का? ह्या घालण्याला शोभतं का तरी? तर आता इथे पूजाला तिचं म्हणणं हळूहळू पटू लागलेलं असतं. पूजाला ती म्हणू लागते की बघ बाई, माझं सांगायचं काम आहे आणि मग मी तुला सांगितलं आहे, पुढे काय करायचं ते तू ठरव. तर पूजा म्हणू लागते की मला काय करायचं ते मी ठरवते. पण इथे आयडिया मैनावतीने खूप छान दिलेली आहे, तीही कृष्णा आणि हिच्यामध्ये भांडणं लावायला पूजात. तर पूजा आता खूप संतापलेली असते. आता पूजाने विचार केलेला असतो की ही जी म्हणते ते एकदम व्यवस्थित आहे, कारण मी जर या घराण्याची थोरली सून आहे तर मला मानपान हवा, मला सगळं काय हवं ना. माझ्या नशिबी काय हे असं दारिद्र्य येणार आहे का? आता पूजाच्या डोक्यात खूळ घुसले, ते म्हणजे खूप पैसे वापरायचे या घराण्याचे, तरच आपण या घराण्याची वारस आणि अख्खा तिजोरी आपल्या हातात येणार. तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागणार. आढळरावांच्या विरोधात का जाणं होणार, पण आता ते करणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्या तिजोरीची चाव्या सगळं काही त्या कृष्णाच्याच ताब्यात. आणि मग आपण काय ह्या घरात फक्त राहण्यासाठीच का, फक्त बोलण्यासाठीच थोरलेपणाचा आव आणायचा असेल तर आपल्याला सगळं काही मिळवावंच लागेल. पूजा आता समरचे पण कान भरणार ह्या विषयावरती, आणि समरलाही स्वतःच्या आता पाहिजे तशा पद्धतीने नाचवणार, त्याचं माकड करून ती ठेवणार. ते पण पुढे आपल्याला पाहायला मिळेलच. आता त्या माकडाला अक्कल कधी येते तेही पुढे पाहू. चला, आता इथे जयवंत आणि मैनावती ह्या दोघांनी मिळून त्या दोघांचे व्यवस्थित कान फुंकलेले आहे. आढळरावांच्या अडचणीत आणखी भर घालण्याचा प्रयत्न हे दोघं जे करतायत. खरं तर आढळरावांचं गेम ओव्हर करायचं ठरवलं आहे ना, तर आढळरावांच्या अडचणी वाढवणं पण ह्या दोघांचंच काम. चला, आता हे दोघं जण त्यांच्या कामात यशस्वी होतील नाही होतील हे तर आपल्याला पुढे जाऊन कळेलच. पण हे दोघं मात्र फार खुश आहे, कारण नेहमीप्रमाणे यांच्या जोडीने भारी काम केलेलं आहे. आता ज्या वेळेला समर खोलीत येतो ना, त्यावेळेला तो बघतो खोलीमध्ये इतका पसारा,
मेकअपचं सामान पडलं, सांडलं, वादळ आलं, नेमकं झालं तरी काय, असा प्रश्न आता समरला पडला. तो त्याने पूजाला विचारला. पूजाला हसून हसून तो म्हणतो, वादळ वारे आले होते का, हे सगळं कसं काय उडून गेलं आहे. तर ती म्हणू लागते की मी ह्या घराण्याची थोरली सून आहे ना. तर तो म्हणतो आहे. तर ती म्हणते मला मग या घरात काही मानपान आहे की नाही. तर तो म्हणतो सगळं आहे की, काय पाहिजे. तर ती म्हणू लागते की मी ही या घराची एवढी मोठी थोरली सून आणि मी ह्याची 100 रुपयाची लिपस्टिक आणि 10 रुपयाची काजळ लावू का. तर तो म्हणतो म्हणजे काय, मग तुम्हाला सामानच घ्यायचं आहे, मला सांगा ना, लगेच तातडीने लगेच ताबडतोब घेऊन देतो, त्वरित तात्काळ ताबडतोब, असं म्हणत आता इथे तो तिला म्हणतो की जाऊया आपण पुण्याला सगळं सामान घ्यायला. तर ती म्हणते हो हो नक्की ना, पण तू घेऊ शकशील ना, तुझ्याकडे तेवढे पैसे आहे ना. तर तो तिला म्हणू लागतो की तू माझी काही अक्कल आणि इज्जत काढते का, एवढे पैसे म्हणजे काय, कितीक लागणार आहे, चल घेऊन देतो. तर ती म्हणते काय नाही रे, फक्त 2 लाख रुपयाचं सामान घ्यायचं आहे मला. 2 लाख. तर तो म्हणतो अगं काही डोक्यावर पडली की काय. तर तो म्हणतो ती म्हणते की मला माहिती होतं तू अशीच नाटकं करणार, एवढ्या मोठ्या घराण्याचा मुलगा आणि तुझ्याकडे 2 लाख रुपये नाही, जाऊन तुझ्या बापाकडे माग ना, ते देतील तुला आणि मग चल मला घेऊन. जर तुझ्याकडे सत्ता नसेल, तुझ्याकडे पैसा नसेल, तर मग तू थोरलेपणाचा अवकाशाचा आणतोय. ह्या घरात तुला थोरलेपणा हवा आहे ना, हवा आहे की नको आहे. मग तुझ्या वडिलांकडे पैसे मागून पाय, त्यांचा किती जीव आहे तुमच्यावरती, ते लगेच आपल्याला आजच कळेल. त्यांनी जर तुम्हाला पैसे दिले तर समजायचं त्यांचा जीव आहे, नाही तर मग त्यांची नाटकं आपण व्यवस्थित पार पाडूया. आता इथे बापाकडे जाऊन पैसे मागायचे म्हणजे काहीतरी नाटकं करावी लागणार. तर तो म्हणतो मी आलोच नाटकं करून जरा. चला आता नाटकाला निघाला आहे प्रयोगाला समर. आढळरावांसमोर ते पण आढळराव आता पेपर वाचत 1-2 बातम्या वाचतात. त्याच्यात त्यांना नात्यांबद्दलचा विषय असतो. तर कसं असतं असं म्हणत ते बडबड करत असतात. तिथे समोर जाऊन पोचतो आणि समोर म्हणू लागतो की रक्ताच्या नात्यांची जर काळजी घेतली नाही ना, मग तेही तुटूनच जातात ना, तर त्यांची काळजी घ्यायला हवी. आढळराव म्हणतात म्हणजे नेमकं तुम्हाला कशाबद्दल आणि काय म्हणायचं आहे बरं. तर आता समरला सांगू लागतो आढळरावांना की मला 2 लाख रुपये हवेत. आढळराव म्हणतात 2 लाख कशासाठी. तर इथे समर पुन्हा त्याचे डायलॉग मारू लागतो, बघा मला माहितीच होतं तुम्ही देणारच नाही, वरतून तुम्ही मला म्हणत असतात की मी दुष्यंतसारखा आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. 2 लाखासाठी मला किती ऐकवणूक करताय. आढळराव म्हणतात पैसे अरे द्यायचे तुला, ते कशाला वापरतोय, का वापरतोय ते नको कळायला का. तर तो म्हणतो मागच्या वेळेला 10 लाख रुपये मी एका व्यक्तीकडनं घेतले, तर मला चोपलं तुम्ही. मग म्हटलं की आता ह्या वेळेला घरातच पैसे मागावा, पण त्याच्यात पण तुम्ही किती प्रश्न करताय, जाऊ दे मला नका पैसे. तर तो त्याला म्हणू लागतो की नाटकं करू नको, आत्ताच मी चावी दिली कृष्णाकडे, ती पैसे ठेवायलाच गेली, तिच्याकडनं 2 लाख रुपये मागून घे, जा बरं. तो तिच्या मागे आता त्याच्या खोलीत तिजोरीच्या जवळ जाऊन उभा राहतो. तिचं लक्ष नसतं. ती सगळ्या पैशांचा हिशोब लिहिते आणि ती डायरी आता तिजोरीत ठेवून तिजोरीला व्यवस्थित लॉक करून ती मागे वळतच असते. तितक्यात तिला पाठीमागे समर दिसतो. समरला पाहून घाबरते ती आणि म्हणते अरे बापरे, माझ्या मागे एकदम अचानक येऊन उभं राहिला, मी किती घाबरले. तर तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का, असंही कृष्ण विचारते. पण समर म्हणतो आपण या भिकारड्या लोकांकडे आता पैसे मागायची वेळ आली आपल्याला, आपल्याच बापाचा असून आता आपण भाऊजाईकडे पैसे मागायचे. ही गोष्ट त्याला लाजिरवाणी वाटली. त्याने पैसे मागायचं टाळलं. कृष्णा विचारतच राहिली नेमकं काय पाहिजे, माझ्याशी नक्की बोला ना. तर तो तिच्याशी एक शब्दही न बोलता काही नाही असं म्हणून तिथून त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. इथे कृष्णाला मात्र प्रश्न पडलाय, याला काहीतरी सांगायचं होतं पण हा माझ्याशी बोललाच नाही, नेमकं काय विषय असेल बरं, ती विचारात पडलेली आता. तर आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की जेव्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आणि तिथे त्याला वाईट वाटत असतं, तो ही सगळी घडलेली हकीकत त्याच्या बायकोला पूजाला सांगतो. तर पूजा म्हणते काय, तू त्या भिकारडीकडे पैसे मागायला गेला होतास, तुझ्या घरचा थोरला मुलगा, आणि तुला त्या बाईकडे पैसे मागायला पाठवलं. तर आता माझी खरी नाटकं सुरू होणार, तुझं झालं ना आता बघच मी कसा ड्रामा करते, कशी यांची केस उपटून ठेवते, असं म्हणत ते आढळरावांशी वाद घालायला आता खाली जात असते. समर तिला नको म्हणत असतो, पण ती म्हणते नाही नको कशाला, मी आत्ता बोलणार म्हणजे बोलणार, आपण आपला हक्क मागायला हवा, या घरात आपला हक्क आहे. पैसे मागायला का त्या भाऊजाईकडे जायचं, तुझी एवढी काय हे किंमत केली त्यांनी, आता काही खेर नाही कृष्णाची. आता मी सगळ्यांना जाब विचारणार आणि सगळ्या माझ्या प्रश्नांची उत्तर सगळ्यांनी द्यायची. ती आता खाली हॉलमध्ये येत असते. इथे सगळेजण जेवणाची तयारी करत असतात. इथे आढळरावांना आता पूजा इमोशनली रडत म्हणू लागते की फादर इन लॉ,
तुम्ही माझी आणि माझ्या नवऱ्याची ही अशी किंमत केलीत का? तर ते म्हणतात, नक्की काय झालं आहे, मला काही कळेना, कशाबद्दल बोलती तू? तर ती म्हणू लागते की माझ्या नवऱ्याला या घरात मानपानच नाही. थोरला म्हणतात तुम्ही, सख्खा म्हणतात तुम्ही, मग असं वागतात त्याच्याशी. मला फारच वाईट वाटलं. तुम्ही आम्हाला दोघांना अजिबातच समजून घेत नाही वाटतं. तुम्ही त्याला स्वीकारलं, त्याच्या प्रेमाखातर मी स्वतःला इतकं बदललं. मी तुमच्या घरात आले, तुम्ही माझा स्वीकार केला आणि या घरात येऊन आम्हाला मिळालं तरी काय? जर आम्हाला मानपान मिळणार नसेल तर आम्ही आमची सोय बाहेर करून घेतो. तरी ह्या गोष्टीवरती आढळराव म्हणतात की मला बोलेल असं भाषेत बोलती का? त्यात मैनावती मध्येच चोच मारायला आली. तर ती म्हणते की काय झाले पूजा, तुला काही झाले का? कृष्ण काही म्हणाली का? तर इथे आपली बाळजाबाई म्हणते, तू डायरेक्ट कृष्णाचं नाव कसं घेते? तिचं रडणं बोलणं ऐकून मग पुढचं बोलावं ना, लगेच लागली तू पसारा करायला. तर ते म्हणू लागतात की काय नक्की ते सांग. तर आता पूजा सांगू लागते की माझ्या नवऱ्याला थोरल्यापणाचा मान नाही, काहीच नाही. म्हणजे काय? असा प्रश्न पुन्हा विचारतात आढळराव. तर ती म्हणते की माझ्या नवऱ्याला पैसे मागण्यासाठी तुम्ही त्याच्या लहान्या भाऊजाईकडे पाठवलं. त्याला फार वाईट वाटलं. तो माझ्याजवळ हमसून हमसून रडला. हमसून हमसून रडायसारखं काय होतं मर्दा, माझ्याशी डायरेक्ट बोलायचं ना. असं इथे आता आढळराव बोलतात आपल्या मुलाला. तर इथे पूजा पुन्हा मध्ये मध्ये बोलते की माझ्या नवऱ्याला असं मानपान नाही आहे, कोणीही त्याच्या मनाचं काही परिस्थिती समजून घेत नाही. बिचाऱ्याने कसे दिवस काढले, कधी काही भेटलं होतं का खायला, काय नाही, तो कसा राहिला, त्याच्याकडं एवढं श्रीमंती असून तो गरिबीत कसा दिवस काढत होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती पूजा पुन्हा एकदा आठवण करून बापाला ब्लॅकमेल इमोशनली करण्याचा प्रयत्न करते. आता इमोशनल झालेला बाप इथे पूजाला म्हणू लागतो की एवढी पोथी वाचायची गरज नाही, पैशाचा विषय एवढा फापड पसरवलाच कशाला? मग त्यांनी मागितले असते पैसे तर काय झालं असतं, घरातलीच विषय आहे आपला. पण आता इथे थोरलेपणा आणि माझ्या नवऱ्याला मानच नाही असं कांगावा करत पूजाने आढळरावांना चांगलं कात्रीत धरले. तर आढळरावांसमोर काय झालं आहे विषय, तरी ते समर पैसे मागायला गेलाच नाही, तिथून निघून खोलीत गेला. तर पूजाचं हे म्हणणं ऐकल्यानंतर कृष्णा म्हणते की त्याने मला सांगितलं असतं तर मी लगेच काढून दिले असते ना, तो माझ्याशी बोलला का नाही? तर इथे ती पुन्हा तिला म्हणते की माझा नवरा तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे, त्याला तो किंवा काय असं म्हणायचं नाही, आहो म्हणायचं. त्याला मान मिळायला हवा, एकेरी नावाने बोलायचं नाही माझ्या नवऱ्याविषयी. तरी ते पूजाने पुन्हा एकदा तिचा कांगाव केलं आहे आणि ह्या गोष्टीवरती माफी पण कृष्णा मागते आणि म्हणते की इथून पुढे भाऊजींना मी समर मानणार नाही किंवा एकेरी नावाने हाक पण मारणार नाही. तर आता इथे बापाने पैसे कृष्णाकडे ठेवायला दिले आणि तिच्याकडे माझा नवरा मागायला जाणार, ह्या गोष्टीची त्याला लाज वाटते. तर याचं काहीतरी निरसन करा असं आता पूजाने इथे आव केलेला आहे आढळरावांपुढे. आढळराव आता काय निर्णय घेतील ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. खरं तर आढळराव आता सगळ्यांना म्हणतात की सगळेजण शांत व्हा, झाली बुवा आमच्याकडनं चूक, आम्ही पाठवलं कृष्णाकडे पैसे मागायला, पण इथून पुढं काही चूक होणार नाही किंवा काही कमी पडणार नाही असं वचन आम्ही आता तुम्हाला दोघांना देतो. मग आता इथे स्वतःच्या मुलाला इथे आढळराव म्हणू लागतात की तुमचं काही काम असलं ना तर तुम्ही माझ्याशीच बोलत जा किंवा मीच तुम्हाला देत जाईल पैसे वगैरे, तर आत्ता पण माझ्यासोबत चला बरं. तर असं म्हणत तो समरला स्वतःसोबत आता घेऊन जाऊ लागतो. समर मात्र आता मान खाली घालून आणि म्हणतो की तुम्ही म्हणाल तसं करल. आता इथे बाप सांगिततोय तसं आता तो निघालाय त्यांच्या मागो. तर आता इथे खरं तर हा मैनावतीने केलेला सगळा प्लॅन, सगळं काही तिने केलेले कार्य एकदम यशस्वी झालेले आहे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तिने भांडणं एकदमच छान लावली आहे. त्या भांडणांचा वापर पण ती आता पुढे जाऊन करणारच आहे मैनावती. आता त्या सगळ्या गोष्टीत फायदा तोटा कुणाचं होतोय तेही आपल्याला पुढे जाऊन कळेलच. पूजाने आता चांगली धमकी दिली आहे आपल्या कृष्णाला की माझ्या नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारायची नाही. तर इथे पूजा तिच्या मागे गार्डनमध्ये जाते आणि गार्डनमध्ये ती पाणी घालत असते झाडांना. तर ती म्हणू लागते की तुला काही काम आहे का? तर पूजा म्हणू लागते की मला खरं तर तुझं ह्या घरातलं जे स्थान आहे ते हलवायचं आहे. तुला असं वाटतं की तुझ्याचमुळे घर चालतं, तुझ्या हाताला घर चालतं, तर इथून पुढे तसं काही होणार नाही. तुझे मान पान सगळं काही मी हरवून टाकणार, सगळे हिरवून घेणार तुझ्याकडनं मी, असं म्हणत धमकी द्यायला इथे तिने सुरुवात केलेली आहे. आणि तिने सगळं राज्य बळकवायचंही आता इथे कबूल केलं आहे. तर कृष्ण मात्र तर विचारात पडली की आपली बहीण ही असं जर काही वागणार असेल तर त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढावाच लागेल. तिचं स्वार्थीपणा जास्तच होत चाललं आहे. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की जेव्हा रूममध्ये पूजा जाते तर विचारत असते ती कसं करायचं, कशी सत्ता हासिल करायची.
आता रोमॅन्टिक मूडमधलेला असलेला समर बायकोजवळ येतो. तिला मिठी मारत म्हणू लागतो की मला असं झाले, गोंधळ कधी होणार, म्हणजे मी माझा गोंधळ घालायला मोकळा. तर ती म्हणू लागते की मला जवळ आलेलं आणि हे पांचट बोलणं अजिबात चालणार नाही. मग तो म्हणतो म्हणजे काय, लग्न कशासाठी केलं आहे मग? तर ती म्हणते की म्हणजे खरं तर तुझ्याकडे सत्ता नाही, पैसा नाही, फक्त थोरलेपणाचा आव आहे. पहिले मी हे सगळं मिळवणार, मग पुढचं पुढे पाहणार. मला ह्या असला पानसटपणा नको आहे. तरी ते पानसटपणा म्हणतेस तू? माझं प्रेम आहे, मी देतोय, तुला घ्यावं लागेल. नसेल घ्यायचं तर मला माझ्या पद्धतीने सगळं काढून घ्यावं लागेल. तर पूजा म्हणते काय? तर तो म्हणतो मला जर वेळ पडली तर तुझ्या मुस्कटीत पण लावायला मी मागं पुढं करणार नाही. तरी ते पूजा म्हणते की तू काय तुझा पुरुषार्थ दाखवतोय, दाखव किती दाखवायचं, मार बरं माझ्या कानाखाली. तर तो तिला म्हणू लागतो की त्यात काय, इतक्यात देईल बघ, अशी तिच्या तोंडाला धरतो ती जोरात दाबू लागतो. आणि इथे पूजा म्हणू लागते की खरं तर तुझ्याकडं सत्ता हवी, सत्ता असेल तरच तू माझ्या अंगाला हात लावायचा, नाही तर तोपर्यंत मी तुला हातही लावू देणार नाही, असं म्हणत धमकी देऊ लागते. आणि म्हणून मग इथे चवतळलेला समर आता पुढे काय करतोय आणि काय नाही, आणि पूजा खरंच तिच्या स्वार्थीपणाने आता ह्या समरला दुखवणार का? आता समरला तिचं खरं रूप दिसणार का? इथे मात्र कृष्णाचे वारंवार काय म्हणतात पण डोळे उघडण्याचा प्रयत्न इथे दुष्यंत करतोय. तो तिला सारखा सांगत असतो की तुला सारखं वाटतं की तुझी बहीण आहे, तुझं एक पूर्ण परिवार आहे, हा एकत्र येईल, पण काही होत नाही तसं. सगळेजण तुझा वापर करून घेत आहे आणि तुला असं वाटतं की सगळं काही तू तुझ्या मनाप्रमाणे करशील, घर एकत्र आणशील. तर ती म्हणते मायेने आणि प्रेमाने मी हे घर नक्की एकत्र आणू शकते, मला खात्री आहे, फक्त माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा बरं. चला तर मग पुढे जे काय आता होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.